कधी लक्ष दिलं आहे का? आपण जास्त दुखावतो ते परिस्थितीमुळे नाही, तर अपेक्षांमुळे. आपण लोकांकडून अपेक्षा ठेवतो. समजून घेतील, साथ देतील, मदत करतील. पण जेव्हा ते तसं करत नाहीत, आपण तुटतो. आजचा विषय आहे अपेक्षा सोड, श्रद्धा ठेव. स्वामींचे चमत्कार घडू लागतील. अपेक्षा म्हणजे मानसिक कर्ज. आपण लोकांवर भावनिक अवलंबून राहतो. लोक बदलतात, परिस्थिती बदलते. पण एक गोष्ट कधी बदलत नाही, स्वामींचं आश्वासन. श्री स्वामी समर्थ यांनी नेहमी सांगितलं, मी आहे. परिणाम दिसत नसतानाही विश्वास ठेवणं. जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात, तेव्हा स्वामी नवीन दरवाजा उघडतात. एक छोटी गोष्ट सांगते. एक व्यक्ती खूप त्रासात होती. नोकरी नव्हती, पैसे नव्हते, लोकांनी साथ सोडली. त्याने एक निर्णय घेतला. लोकांकडून अपेक्षा बंद. फक्त स्वामींच्या नावाचा जप सुरू. 3 महिन्यांनी जिथे शक्यता नव्हती तिथे संधी मिळाली. हा योगायोग नव्हता, ही श्रद्धेची ताकद होती. चमत्कार म्हणजे अचानक पडलेले पैसे नाहीत. चमत्कार म्हणजे योग्य वेळी योग्य माणूस भेटणं. अडकलेलं काम अचानक पूर्ण होणं. मनातील भीती शांत होणं. स्वामी आधी मन बदलतात, मग परिस्थिती बदलते. जर तू आज दुखावलेला असशील, तर कदाचित स्वामी तुला शिकवत आहेत की अपेक्षा कमी कर, श्रद्धा वाढव. कारण अपेक्षा माणसांवर ठेवली तर वेदना मिळते, पण श्रद्धा स्वामींवर ठेवली तर संरक्षण मिळतं. आज एक निर्णय घे. ज्याच्याकडून अपेक्षा आहे त्याचं नाव मनातून सोड आणि स्वामींचं नाव घे. कमेंटमध्ये लिही, मी श्रद्धा ठेवतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय स्वामी समर्थ. आजपासून अपेक्षा संपली, श्रद्धा सुरू. जय स्वामी समर्थ.